नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असते। बऱ्याच वेळा आपण स्वामी सारामृत पारायण करतो, बऱ्याच वेळा आपण 11 गुरुवारांचं व्रत धरतो, गुरुचरित्र पारायण करतो, कारण त्यामार्फत आपण आपली इच्छा पूर्ण करू पाहतो। बघा, बऱ्याच वेळा आपली इच्छा पूर्ण होत नाही। कितीही उपासना केली, कितीही पारायण केली, कितीही पूजापाठ केले, तरीही आपल्याला जे हवं ते मिळत नाही। बघा, ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात सतत इच्छा अपूर्ण राहतात, जे हवं आहे, जे प्राप्त करायचं आहे, ते सतत तुमच्यापासून लांब जाते, तुम्हाला मिळत नाहीये। समजा नोकरीची इच्छा आहे, खूप प्रयत्न करताय, एज्युकेशन आहे, पण हव्या त्या ठिकाणी मनासारखी नोकरी मिळत नाहीये। घरामध्ये सगळं काही आहे, घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाहीये। जेव्हा पैसा आहे, संपत्ती आहे, धन आहे, तेव्हा घरामध्ये सुख नाहीये। म्हणजे सतत कसली तरी इच्छा आपली असते आणि कसली तरी इच्छा आपली अपूर्ण राहते। मग ती नोकरी असेल, व्यवसायासंदर्भात काही असेल, प्रमोशन असेल, मुलांच्या संदर्भात कुठल्या इच्छा असतील, किंवा मग तुमचं विवाह असेल। अशा कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल, अत्यंत महत्त्वाची अशी टेक्निक सांगणार आहे। बघा, जर तुम्ही या पद्धतीने इच्छा प्राप्तीसाठी 5 मिनिटं ही रेमेडी केली, तुम्हाला सांगते येत्या 21 दिवसांच्या आत जे लोक मनापासून करतील, पूर्ण पॉझिटिव्हिटीने आणि विश्वासाने करतील, त्यांना 21 तासांच्या आत अनुभव येईल। पण बऱ्याच वेळा असं होतं की एखादी इच्छा खूपच मोठी असते, जिच्यात अडथळे खूपच असतात। अशी न पूर्ण होणारी इच्छा, खूप कठीण असणारी इच्छा असेल, तर ती इच्छासुद्धा तुमची या 21 दिवसांच्या आत पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। माझा हा स्वतःचा अनुभव आहे। जेव्हा मला माझ्या फ्लॅटसाठी थोडंसं लोन करायचं होतं, त्यावेळेस मी स्वतः ही रेमेडी, म्हणजे ही टेक्निक मी यूज केली होती। जवळपास 2 महिने मी फिरत होती, पण लोन पास होत नव्हतं, सतत मध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत होता आणि मी टेक्निक यूज केली। मी हा जो उपाय तुम्हाला आता सांगत आहे तो करायला सुरुवात केला आणि तुम्हाला मी सांगते, 21 दिवसाचा संकल्प होता की 21 दिवस करणार, त्याच्या पुढे होईल ते होईल, किंवा जे काही असेल ते, पण शेवटचा प्रयत्न करून बघते म्हणून मी 21 दिवस हे मनापासून करत होती। तुम्हाला सांगते, 21वा दिवस होता, म्हणजे शेवटचाच हा दिवस होता। दुपारी 4:30 वाजले असतील, जस्ट मी ही टेक्निक करून उठली, 4:30 वाजले असेल आणि बँकेतून फोन आला। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे लोनसाठी जे तुम्ही डॉक्युमेंट दिले होते ते अप्रूव्ह झालेलं आहे, तुमचं लोन जे आहे ते सँक्शन झालेलं आहे, उद्या येऊन भेटा। म्हणजे बघा, 21व्या दिवशी या टेक्निकने माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली। आज तीच टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे। आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त एक पेन घ्यायचा आहे आणि एक वही घ्यायची आहे, जास्त काहीच नाही। मी छोटी वही दाखवतीये, तुम्हाला याच्यापेक्षा थोडीशी मोठी वही घ्यायची आहे, ठीक आहे। आता वहीचं जे पहिलं पान आहे, ते वहीच्या पहिल्या पानावरती बघा, वहीच्या पहिल्या पानावरती पेनाने सगळ्यात पहिले वरती इथे तुमची इच्छा लिहायची। नोकरीसाठी करताय तर फक्त नोकरी लिहा, व्यवसायासाठी करताय व्यवसाय लिहा, धनप्राप्तीसाठी किंवा पैशांसाठी करताय पैसा लिहा। तुम्ही समजा स्वतःचं घर घेण्यासाठी करताय, घर, जमीन, बंगला, गाडी, जे पण तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये इथे लिहायचं आहे। आता पेन कुठला घ्यायचा, हिरवा, पिवळा, निळा रंगाचा घ्या, काळा सोडून कुठल्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ शकता। आपली इच्छा वहीच्या पहिल्या पानावरती लिहिली की त्याच्यानंतर दुसरं पान उलटायचं, वहीचं दुसरं पान उलटायचं आणि या दुसऱ्या पानावरती तुम्हाला इथे आपली जी इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायची आहे। समजा मी नोकरीसाठी करते, तर तुम्हाला लिहायचं आहे, मला खूप चांगली नोकरी मिळालेली आहे, आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे, धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स। मी जेव्हा लोनसाठी केलं होतं तेव्हा मी लिहत होते, माझं लोन सँक्शन झालेलं आहे, धन्यवाद ब्रह्मांड, असं मी लिहायचे। तुमची जी पण इच्छा असेल, तुम्ही विवाहासाठी करताय, तुम्हाला लिहायचं आहे, माझ्या मुलीचा विवाह अत्यंत चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे, धन्यवाद ब्रह्मांड। तुम्ही समजा धनप्राप्तीसाठी करताय, माझ्याकडे खूप पैसा आहे किंवा माझ्याकडे खूप धन आलेलं आहे,
थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स किंवा धन्यवाद ब्रह्मांड, या दोघांपैकी तुम्ही पुढे काहीही लिहा. म्हणजे आपली जी इच्छा असेल, जे आपल्याला हवं असेल, जे आपल्याला प्राप्त करायचं असेल, जे आपल्याला मिळवायचं असेल, ते एका शब्दात तुम्हाला पॉझिटिव्हिटीमध्ये लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला धन्यवाद ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स असं लिहायचं आहे. एकदा लिहून झालं, पुन्हा लिहायचं, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा असं 21 वेळा लिहायचं. मोजून 21 वेळा लिहायचं. 21 वेळा लिहून झालं की त्याच्यानंतर ही वही जी आहे ही आपल्या हातामध्ये 5 मिनिटं ठेवायची. जी इच्छा तुम्ही त्यावर लिहिलेली आहे, समजा नोकरी संदर्भात आहे, तर त्या वहीला किंवा जे लिहिलं आहे त्याला एक पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. नोकरीचं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं की खूप छान कामाचं ठिकाण आहे, माझा बॉस चांगला आहे, आजूबाजूचे जे कलिग आहे ते खूप छान आहेत, चांगला पगार आहे, तिथलं वातावरण चांगलं आहे. असे 5 मिनटं तुम्हाला ते चित्र पॉझिटिव्हिटीने डोक्यात आणायचं आहे. आता जेव्हा मी ही टेक्निक करत होती लोन पास होण्यासाठी, तेव्हा मी असं रिअलाईज करायचे की माझ्याकडे पैसे आलेले आहेत, माझं लोन पास झालेलं आहे, तिथे असणारा मॅनेजर माझ्या हातामध्ये माझे जे डॉक्युमेंट आहेत तो माझ्या हातामध्ये देत आहे आणि जी काही लोनची रक्कम मला हवी होती ती रक्कम तो मला देत आहे. म्हणजे ती बँक, तो मॅनेजर, ते पैसे, डॉक्युमेंट, हे सगळं चित्र मी सतत डोळ्यासमोर क्रिएट करायचे. असं तुमची जी पण इच्छा असेल, जी ॲप तुम्ही लिहिलेली आहे, ती इच्छा तुम्हाला पॉझिटिव्हिटीमध्ये तुमच्या डोळ्यासमोर ती पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. ही क्रिया तुम्ही दिवसातून फक्त एकदा करा. सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात करा. ज्या दिवसापासून कराल त्या दिवसापासून 21 दिवस करा. तुम्हाला सांगते 21 दिवस झाल्यानंतर ही वही कुठेही घरातल्या कानाकोपऱ्यात, कपाटात, कुठेही तुम्ही ठेवा आणि लेट्स गो करा. 21 दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव दिसायला सुरुवात होईल. तुमची वर्षानुवर्षांपासून अपूर्ण असणारी, आडलेली, थांबलेली, कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती 100% खात्रीने सांगते पूर्ण होईल. एखाद्याची खूपच मोठी इच्छा असेल, हा की ताई मला बंगलाच पाहिजे, 21 दिवसात कसा बंगला होईल? बघा, अशक्य असणारी गोष्ट जी आहे, आता तेवढं तुम्हालाही कळतं की काय मागायचं आणि काय नाही मागायचं. 21 दिवसात तुम्हाला बंगला नाही मिळणार, पण बंगल्यासाठी तुम्हाला जागा मिळत नसेल तर जागा मिळेल. बंगल्यासाठी तुमच्याकडे पैसा नसेल तर या 21 दिवसांमध्ये धनाचे मार्ग खुले होतील. म्हणजे कुठून तरी क्ल्यू किंवा कुठून तरी ते संकेत तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगते. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही रेमेडी, ही टेक्निक आवर्जून यूज करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.